जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करायची. हो करूया. जय गुरु. जय गुरु लताताई. दिसतंय माझं स्क्रीन? हो 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 दिसतंय. आपलं 23वा वाक्य चालू होतं. बर. फक्त कोण करत होतं? नेहमीप्रमाणे यक्ष प्रश्न आहेच. सीमाताई, तुम्ही होतात का हो हो, करत? हे वाक्य मी केलं होतं. अच्छा, तुमचं झालं का? म्हणजे मी हो माझे कुळ धन्यता मानते. हो हो, हे माझं वाक्य झालं. अच्छा, ठीक आहे. मग म्हणणे आलं नव्हतं कारण मला. हा, म्हणणे हे मन धातू जो आहे ना, हा त्याचं आत्मनेपदी रूप आहे. हा चालेल. म्हणजे मग पुढचं 24वा. सीमाताई जर का झाले असतील तर मग विद्याताई तेंडुलकर आहेत. ततः वाचू का? हो हो, वाचा ना ताई. संस्कृत वाचा आणि आम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगा. ततः सर्वाभरणभूषितां सीतां समानीय अग्नेः पुरस्तात् संस्थाप्य राजा रामम् अब्रवीत्. हा, तेव्हा आता हे सगळं जनक राजा करतोय. हा हो कारण की इथे जनक राजा म्हणला ना. अं, हो परंतु सर्व जनक राजा भरणभूषितां. हात जोडून म्हणाला, हा, माझ्या कुळाला धन्यता. धन्यवाद. म्हणजे धन्य झालं. हा माझे कुळ धन्यता मानते. हे सगळं जे हो होतंय, की दोघाही बंधूंशी माझ्या दोन्ही मुलींचे धर्मसंबंध प्रस्थापित होत आहेत. हा, हो. मग पुढे काय झालं? तेव्हा सर्वाभरणभूषितां सीतां समानीय. हा, सर्व आभूषणां असं होईल का? भूषित बरोबर आहे. सीता. सर्वाभरण म्हणजे सर्व आभरण आ- म्हणजे काय? वस्त्र. वस्त्र. हा, सर्व आभूषणांनी भूषित हा, सर्व अशी वस्त्राभूषणांनी वस्त्राभूषणांनी भूषित. भूषित सीता हा, समानीय म्हणजे सम आनीय. आनीय म्हणजे सम आणून. हा, सम आनीय म्हणजे बरोबर घेऊन. बरोबर घेऊन अग्नेः पुरस्तात् संस्थाप्य राजा रामम अब्रवीत. हा, रामाला म्हणाला. अग्नीच्या पुढ्यात किंवा पुढ्यात. समोर. हा, अग्नी संस्थाप्य म्हणजे उभा राहून. म्हणजे समोर. बरोबर, अग्नी समोर संस्थाप्य राजा. हा, म्हणजे अ, उभा राहून ना. हा लेबंत हा प्रत्यय ना. सम हा उपसर्ग लागला ना हो हो स्थातिष्ठ धातूला. हो बरोबर. हा, स्थाप्य संस्थाप्य स्थाप्य राजा राजा रामाला म्हणाला. म्हणाला. बरोबर. बघा, हम्म. त्यानंतर सर्व आभूषणांनी आभूषणांनी विभूषित विभूषित झालेल्या झालेल्या सीतेला आणून आणून समान्य. आननीय हा, अग्नीच्या पुढे अग्नीच्या पुढे ठेवून ठेवून किंवा राजा अग्नीच्या राम. पुढे उभे करून म्हणायला पाहिजे इथे. हा कारण की सीतेला आपण काही ठेवू शकत नाही. तो हो. सीतेच्या अग्नीच्या पुढे उभे करून. हम्म. बरोबर. राजा रामाला म्हणाला. आता राम म्हणाला. संस्थाप्यला सारखा अजून कुठं एक
तुम्ही एक श्लोक म्हणता सगळेजण, हम्म, यासारखा समान शब्द तुम्ही शिकलेला आहात. बघू कोणाला आठवतोय. आरुह्य का? संस्थाप्य. शाखा असं आरोग्याची भाषा आहे एवढा खरं. धर्म संस्थापनार्थाय अनाथाय संभवामी युगे संभवामि युगे. युगे. बघा, संस्थापनार्थाय संस्थाप्य. म्हणजे धर्म स्थापन करण्याकरता. धर्म संस्थापनार्थ, भोजनार्थ हम्म. म्हणतो ना आपण, मी भोजनार्थ येतो, तसं हो. संस्थापनार्थ. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हम्म. प्रत्येक युगामध्ये किंवा युगात मी अवतार घेतो, येतो. मग हे असे जरा थोडेसे ना शब्द तुमच्या लक्षात आले पाहिजेत, की अरे संस्थाप्य, संस्थापना, असं कुठे मला अजून आढळलं. हम्म. चालेल, पुढचं बघायचं आपण वाक्य मग, विद्याताई. हो हो. हा चालेल. पुढे मग आता ज्या अर्थी रुपाली त्यांचा आवाज आला त्या अर्थी कपिलजी आणि रुपालीजी आलेले आहेत. ते येतात एक 5 मिनिटात. बर बर बर, मी ठीक घेते, आहे, मग तुम्ही माझ्या घ्या मग. नंतर घेते. हा. इयं मे सुता सीता अद्य प्रभृति तव सहधर्मचारिणी प्रतीच्छ एनां पतिव्रतां छायाम् इव अनुगामिनीम्. हम्म. ही अं, माझी ही माझी मुलगी सुता ही म्हणजे माझी मुलगी. मुलगी सीता अद्य प्रभृती म्हणजे तुझी सहधर्मचारिणी. तव आजपासून, अद्य प्रभृती आजपासून. आज आजपासून. हा. हा. तुझी तुझी सहधर्मचारिणी. कॉमा. हा. प्रतीच्छ म्हणजे प्रति इच्छ स्वीकार एनाम पतिव्रतां हम्म. छायाम इव अनुगामिनी म्हणजे तू हिचा स्वीकार करून ती पतिव्रता आणि सावली सारखी का, म्हणजे छायाम हा, इव सावली सारखी तुझ्या सावलीप्रमाणे पाठीमागे येईल. पाठीमागे येईल. हा, अनुगामिनीम. जशी सावली आपल्या पाठीमागे असते हा. की नाही, म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्या मागे असते, मग नंतर हं. आपल्या पायापाशी असते सावली आपली, आणि नंतर ती आपल्या पुढे पडायला लागते, पण आपल्या बरोबर असते ना कायम. हम्म. म्हणजे आपल्या शरीराची आपली सावली ही दिवसा तरी साथ सोडत नाही. हा. प्रतीच्छा नाही कळलं, हे एनाम हा, ठीक आहे. पतिव्रताम ते हा, कळलं. ठीक आहे, आपण बघूयात ना मग. स्वीकार. तिला स्वीकार. हा. हा, तिला स्वीकार. ही माझी प्रति कन्या सीता आजपासून तुझी सहधर्मचारिणी आहे, तिला स्वीकार. जी हा, प्रतीच्छ पतिव्रतेसारखी. आज्ञा केली आता. हा. प्रतीच्छ. हा. ते कळलं की आज्ञादायक आहे म्हणून, पण हा. अर्थ नाही कळला. तिला स्वीकार, जी पतिव्रतेसारखी तुझी सावलीसारखी सोबत करील. एनाम म्हणजे जी, पतिव्रते सारखी. छायाम इव म्हणजे छायेप्रमाणे. छायेप्रमाणे अनुगामिनी तुझी सोबत करेल. सोबत करेल. आता सर्व अनुगामिनीम हे जे आहे ना, तशासारखं अजून एक शब्द तुम्ही खूप वेळेला म्हणता. अनुकरण म्हणतो मी. नाही नाही, तशासारखंच एक काही शब्द तुम्ही, एक प्रसिद्ध काव्य आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष लहानपणापासून म्हणताय, तशा सारखं बर का, अनुगामिनी नाही. कुसुमित द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम. बरोबर आहे की नाही? निम आलाय बघा. अनुगामिनीम सुहासिनीम. हे जरा शब्दातलं कुठला जे प्रत्यय साम्य आहे ना,
हे लक्षात आलं पाहिजे. अर्थ वेगळे आहेत पण शब्द सारखे आहेत दिसायला. बरोबर. म्हणजे निदान बघून तरी लगेच लक्षात आलं पाहिजे. अरे हा तसं अनुगामिनी भाषिणीम पण होईल. भाषिणीम सुखदाम वरदाम पूर्ण मातरम वर्ष आपलं आहे ना. परवा आपण 15 ऑगस्टला काय हो गायलो हो 150 वर्षाचं वंदे मातरम गायलो ना. बघा. म्हणजे असे आपल्याला आपल्या दररोजच्या आयुष्यातली ही गीत आहेत आणि त्यातलेच शब्द आहेत. आपल्याला फक्त ते कोरिलेट करायचे. कारण ह्यासारखा शब्द मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. सहधर्मचारिणी हा तर प्रत्येक श्लोका म्हणजे अनेक वेळेला गुरुजी लग्न जेव्हा लावतात तेव्हा याविषयी समजावून सांगत असतात की तुमची बायको ही तुमची सहधर्मचारिणी आहे. तिचा मान ठेवा, तिची काळजी घ्या, तिची सेवा करा, तिच्या अडीअडचणीमध्ये तिच्या उपयोगी पडा. चालेल पण आपण हे पुढे जाऊ. अनुगामिनी व्याकरण दृष्ट्या काय आहे पण म्हणजे सोबत मलाही करणं कळलं क्रियापद आहे नाहीये का? टू बी ऑनेस्ट विथ यू. मला शब्द म्हणजे त्यातली भावना कळलेली आहे पण मी तुम्हाला नक्की बघून सांगतो हा शब्द कसा वापरतायत ते. ठीक आहे. हा चालेल. म्हणजे आता राष्ट्रगीत पण इतकं लहानपणापासून म्हणलं पण कधी असं त्याचं व्याकरण काय हे बघितलं नाही बघा. म्हणजे ते असं धातू साधितासारखं वापरलंय असं असं वाटतंय म्हणजे. हा पण ते सोबत करेल असं आहे ना. हा म्हणजे परत ते भविष्यातल्या सारखं झालंय ते. हा विशेषण असं होईल असं म्हणता येईल की स्वीकार करा. नाही. हा बोल. ते सरांनी ते सीतायाम स्वयंवरचं म्हटलं ना, PDF एक शेअर केली आहे. बरं. त्याच्यात त्यांनी सगळ्या एकेका शब्दाचं व्याकरण एक्सप्लेन केलंय. तर त्याच्यात असं दिलं इकारांत स्त्रीलिंगी शब्द आणि त्याचं हे विशेषण. बर बर. म्हणजे कामिनी तसं म्हणजे इच्छा हो करणारी हो म्हणजे इकारांत इका स्त्रीलिंगी जसं आहे तसं. हो सुहासिनी आणि पण आहे की. सुहासिनी पण शब्द आहे हो की. हा मग द्वितीया अनुगामिनी विभक्ती म्हणजे एकवचन. जी आपल्या मागे येते ती. हो अनुकरण अनुकरण करणारी. करून हा हा उत्तरेत म्हणजे हे द्वितीयात हा मग हे आली सगळं आहे त्याची. पतिव्रताम छायाम हा म्हणून अनुगामिनी अनुगामिनी. हे सगळे द्वितीयेमध्ये आहेत हम्म, सगळी. हा पण हम्म. मराठीत करायचं म्हणून ते सोबत करील असं झालं पण हा म्हणजे ती द्वितीय आहे म्हणजे ती. या पतिव्रतेला छायेप्रमाणे तुझ्या पाठोमागे तुझ्या पाठी येणारी सीता. हा येणाऱ्या सीतेला हा तू तू स्वीकार. स्वीकार. हम्म. हम्म. असं व्हायला पाहिजे मग ते. हा तसं वाटतंय. बरोबर. तर गुगलमध्ये पाहिलं तर हा बोला. अनुगामिनीम इज अ संस्कृत अँड ट्रेडिशनल टेक्स्ट टर्म मीनिंग फॉलोइंग, गोइंग आफ्टर और फिमेल कंपॅनियन और फॉलोअर. आणि बरोबर मीनिंग आहे. मध्ये त्यांनी रूट कंपोनेंट्स मध्ये डिराइव्ह फ्रॉम अनु, आफ्टर और अलॉंग विथ अँड द रूट गम टू गो बरोबर आहे. अनु अधिक फॉर्मिंग द गम बेस. या अनुगम धातूपासून हे शब्द बरोबर आहे, बनलेले आहेत. ते बरोबर आहे. हा हा आणि त्याने फक्त फेमिनाईन शिफ्ट म्हटलंय. फेमिनाईन स्टेम इज अनुगामिनी, शी हू फॉलोज और अकंपनीज. बरोबर आहे. एवढंच. बरोबर आहे. अनुगामिनी म्हणजे अ फिमेल हू फॉलोज. आता हू उगाचच फॉलोज. काही बाकीच्या स्त्री आपल्या मागे येणार नाहीत निदान आपल्या पतीला सोडून. बरोबर. द्वितीय आहे ती फक्त. हा बरोबर. नाही म्हणजे बाकी सगळं आपण आता जमतंय, सांगितल्याप्रमाणेच जुळतंय. आहे की हो. अनुगामिनी हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आणि त्याचं द्वितीय वचन आहे. आणि बाकी एनाम पतिव्रताम छायाम ही पण त्याचीच आपण म्हणू सीतेचीच विशेषण आहे. विशेषण आहेत. हा. आणि तिला स्वीकार कर, अशा सीतेला स्वीकार कर. हा. अरे हा पुढचं कोण घेत आहे आता वाक्य.
कोण घेणार आहे? कोण घेते? आता कोणाचं झालं होतं? माझ्या रुपाली मते रुपाली ताईंचं झालं होतं. मग हा विशाखाताई मीच नाहीच घेते. आहेत. सुकेशाताई आल्या असतील तर त्या, आणि त्या नसतील तर मोहिनीताई. छायाताई आल्यात. हो सर. जय हा गुरु. हा, जय गुरुताई. घ्या 26वं वाक्य घ्या. येऊ का मी? सर माझं आहे ना सर? मोहिनीताई तुम्ही खूप वेळ माझं लावला तो. हो ते कनेक्ट जरा इश्यू होतं तिकडे बरोबर. बर ठीक आहे, घ्या आता तुम्ही मोहिनीताई. तत् ततः सर्वे महर्षयः साधु साधु इति उचूहू. उचुः. सर पण अर्थ पण सांगून दिलाय इथे. ठीक आहे, पण तुम्ही न बघता सांगा ना असं जरा. का? हा, खरं मी प्रेझेंटेशन मोड मध्ये यायला साधू पाहिजे म्हणजे होतं. काय ते तर सांगायला पाहिजे. करा. हम्म. त्यानंतर सर्वे म्हणजे सर्व महर्षी म्हणजे सर्व ऋषी, ऋषीगण. हा. हा ऋषीगण साधू साधू म्हणजे छान छान अश असे म्हणाले इति. म्हणाले, बरोबर आहे. म्हणाले. उचूहू. उचू म्हणजे बोलले किंवा म्हणाले. हा, प्रथम पुरुष बहुवचनातलं हे हो. वाक्य आहे. एक मिनिट, फोकस केला तर. साधू साधू म्हणजे ते आपण मराठीतही म्हणतो ना, साधू साधू. हो सर हा शब्द ऐकलेला आहे. हा, म्हणजे चांगलं चांगलं. हो छान छान असं. हम्म, चालेल. माझ्या मते अपर्णाताई, तुम्ही जे दिलीप सरांनी जे प्रत्येक शब्दाचं दिलंय ना, हम्म. हा, ते हो अगदी आपण जर आडलो ना तरच बघायचं. नाहीतर कसं हो. होईल, तुम्हाला एकदा ती सवय लागली ना बघायची, की मग तुम्ही स्वतःहून हम्म. तुमचं डोकं नाही चालवणार. हो. आणि नाही ते गुगलवर आता आपलं जायच्या आधी डिस्कशन 100 झालं की वेळेला. मी बघत. हा हा, नाही नाही, चांगलं केलं. म्हणजे मी पण काय करतो, की मला अगदी अडलं तरच जातो मी, हम्म. की नाही आता काहीच सुचत नाहीये. आणि गुगल ओपन करायच्या आधी स्वतः प्रयत्न करा. हम्म. आपल्याला स्वतःला ज्ञान घ्यायचंय, गुगलला ज्ञान नाही द्यायचं. हो सर. हा, चालेल. ठीक आहे, मग आपण पुढच्या धड्याकडे वळायचं आता. हम्म. चालेल, 9वा धडा. आता ह्या धड्यामध्ये आपण विविध प्रकारचे संधी शिकणार आहोत. ठीक आहे. तर आत्ता कोणाचं झालं होतं? मोहिनीताईंचं झालं ना. छायाताई तुम्ही वाचा, पहिलं पूर्ण हे वाचा. हो सर. हा, पहिली पूर्ण स्लाइड वाचा आणि आम्हाला मराठीत सांगायचंय तुम्ही. हो सर. विसर्ग संधि स्वरों के आगे जो यह चिन्ह लगता है उसे विसर्ग कहते हैं. हा हा, विसर्ग म्हणजे बघा, हे 2 टिंब दिसतायत ना, ही, हाँ. हो हा, त्याला विसर्ग म्हणतात. विसर्ग. हाँ. हम्म, विसर्ग सदा स्वरों के आगे ही आता है. हा, म्हणजे विसर्ग काय? हा विसर्ग हा सदा शब्दांच्या आधी येतो. ताई, स्वर आणि शब्द वेगळं. स्वरोके म्हणजे वाक्याच्या नाही, स्वर म्हणजे काय सांगा बघू. अं, शब्द म्हणता येईल ना सर. स्वर आणि व्यंजन असं आपण बरोबर. शिकलो ना ताई, व्याकरणात लहानपणी. हो मग आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ हे सगळे स्वर होते ना. स्वरांच्या आधी स्वर संधी स्वरांच्या पुढे, आगे ना पुढे. ताई. हो. हा, पुढचं वाक्य वाचा आता.
इनमें अधिकतर परिवर्तन पहले स्वर के अनुसार अनु, अनुसार ही होते हैं। हा म्हणजे अतः याच्यात बहुतेक करून परिवर्तन स्वराच्या नुसारच होते. होते। अतः अतः स्वर संधि के पश्चात इस पर विचार किया जा रहा है। म्हणून स्वरसंधीच्या नंतर नंतर यावर विचार केला जात आहे. बघा ताई, आपल्याला आपण हिंदी आपली राष्ट्रभाषा म्हणतो आणि आपल्याला किती अवघड जातं हो, हिंदी पण समजायला. पुढचं पण वाचू. हो हो, तुम्हीच करायची ही पूर्ण स्लाइड. हो. स्मरणीय म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे. हा, स्वर हे के तुम्ही लक्षात पश्चात ठेवलं पाहिजे असं. हो, स्वर के पश्चात तो स्वर आने पर ही संधि होती है। हा म्हणजे स्वर के पश्चात स्वरानंतर स्वर आने पर ही संधि होती। स्वरानंतर दुसरा स्वर आला हा म्हणजे स्वर संधि होतो। बरोबर. परंतु विसर्ग के पश्चात स्वर या व्यंजन दोनों में से किसी के भी आने पर संधि हो सकती है। हा म्हणजे परंतु स्वरापुढे स्वर आला तर स्वरसंधी होते, पण अच्छा, स्वरापुढे परंतु विसर्गाच्या पुढे मात्र स्वरही येऊ शकतो किंवा व्यंजनही येऊ शकतो, व्यंजन आणि या दोन्ही प्रकारामध्ये संधी होते. बरोबर आहे. तर आता आपण हो, यातलं विसर्ग बघतोय आता. हा, विसर्ग संधि हम्म. स्वर. आता पुढचं कोण? लताताई आल्यात, लताताई घ्याल. हो हो। विसर्ग संधि नियम 1, अकार के बाद स्थित विसर्ग के सामने पुनः अकार अथवा मृद व्यंजन म्हणजे ग ख ग घ ड छ ग च घ झ य ग य ग ग य ज होता ना तो, य छ हो ज अ, झ य झ य ड ढ न द ध ध न न भ व म भ य व भ ल र व ड व ह. श. श नाही त्याच्यात. काय म्हणताय? श श नाही, आलं यर ना. लव क्ष नाहीये. श शहा क्ष प्रकारचा हा कठोर आहे ना, मृदू नाहीये. मृद नाही, हा मृदू स्वागत आहे हा व्यंजन। हा, मृदू व्यंजन नाहीये ते. आने पर उसका विसर्ग का ओ होता है। हा ऐसे आणि क्ष देवः जोडाक्षरच आहे. देवः अधिक गच्छति म्हणजे हा देवो गच्छति। बरोबर. बघा, देव गच्छते, आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगायचो बघा, देवो रामो वगैरे हे राम असत. विसर्गानंतर अ आलं तर त्याचं ओ होतं। हा अश्वः अधिक मृतः अश्वो मृतः। बरोबर आहे. आता बघा, इथे संधी जेव्हा म्हणतात तेव्हा दोन शब्द जोडले नाही जात आहेत ताई. पण ह्या खालच्या शब्दात आपल्याला संधीचं काय असतं, दोन शब्द दोन एकत्र येतात, बरोबर. फक्त शब्द तसं बदलतात। होत नाही, फक्त शब्द वेगवेगळेच राहत आहेत. फक्त देवहच देवो झालं, अश्वहच हो. अश्वो झालं. ठीक आहे. एक प्रश्न हे इथे, हा बोला. ढ आणि न हे कठोर नाहीयेत का? नाहीयेत. बर. ड हा, ती सगळी मृदू व्यंजनामध्ये येतात. तिसरं, चौथं, पाचवं मृदू व्यंजन प्रत्येक वर्गातलं. बरोबर आहे. पहिली दोन कठोर. प फ म्हणा, ट आणि ठ म्हणजे कठोर होईल क का? आणि ख ड ढ न क ख मृदू. कठोर आहेत, त बाकी थ सगळे मृदू. बाकी सगळे. चालेल, पुढे जायचं. मी म्हणेन की आता तुम्ही नियम पाठ करत बसू नका, कारण की तुम्हाला कोणी नियम लिहायला सांगणार नाहीये. शब्दावरूनच येईल पण म्हणजे हा, शब्द शब्द विचारतील, देव अधिक गच्छती, काय होईल? हे उत्तर तुम्हाला लिहायचं. देवो पण गच्छती. वाचून वाचून लक्षात येतं म्हणजे त्यावेळेस हा नव्हतं समजत हा, आपल्याला करेक्ट शाळेत असताना एवढं नव्हतं, आता कळालं ते. करेक्ट.
चालेल. दो- पुढचा बघता. हो. नियम अ, 2. कोण आता आणि मागचं तुम्ही केलं होतं ना ताई? हो हो. हा, मग आपण आता अपर्णताई. अपर्णाताईंना देऊयात संधी. नियम 2, जब इकार या उकार के पश्चात विसर्ग के सामने स्वर अथवा मृदु व्यंजन ग आता ख है. हाँ ठीक आहे, आता मृदुव्यंजन है. सगळी काही वाचायची गरज नाही. आता है ओके. तो आता है तो विसर्ग का रफार रेफ रकार बन रेफ बन बन जाता है. जाता है. बन जाता है म्हणजे जेव्हा जसे इकार अच्छा इकार किंवा उकाराच्या पुढे उकार विसर्ग यांच्या आहे पुढे आणि विसर्ग त्याच्या पुढे स्वर किंवा मृदुव्यंजन आहे. बघा आता स्वर भान स्वर आहे, इथे पण हा स्वर आहे, इथे स्वर आहे, इथे पण हा स्वर आहे, पण इथे हे मृदुव्यंजन आहे. बरोबर. हम्म. हा, इथे ल हो. अधिक ई ली असं होतं ना, पण ल पहिला असतो म्हणजे मृदुव्यंजन आलं. इथे बघा ल म्हणलेलं आहे. तर आता त्याचं कसं होतं सांगा बघू आम्हाला. भानुः अधिक अस्ति भानुरस्ति. हम्म. हरिः अधिक अब्रवीत हरिर्ब्रवीत. हरिरब्रवीत. विष्णुः हरिर्ब्रवीत. विष्णुः अधिक गच्छति हरिर म्हणायची विष्णुर् गरज नाही, हरिरब्रवीत. र हरिरब्रवीत. पूर्ण म्हणायचा आहे, र पूर्ण म्हणायचा, र छोटा नाही करायचा. हो. हरिरब्रवीत. हरिरब्रवीत. हा. विष्णुः अधिक गच्छति विष्णुर्गच्छति. हम्म. कविः अधिक लिखति कविर् लिखती. लिखति. हम्म. बघा रफार झाला की नाही, पुढच्या शब्दाला रफार लागला. ही जी वरची वेलांटी आहे ना ती. जर मृदुव्यंजन आलं नाही तर रफार होत नाही. हा, हरिः अधिक करोति हरिः करोति. बरोबर आहे. गुरुः अधिक पुनाति गुरुः पुनाति. हम्म. हे थोडं वाचून वाचूनच लक्षात येतं. आणि सर र कधी लिहायचा आणि रफार कधी घ्यायचा त्याचं पण काही नियम आहे का? र कधी रफार नाही. तुम्ही आता एक काम करा ना ताई, भानू अधिक असती, ठीक आहे, आपण हा. भरभर भरभर म्हणून दाखवा. आता तुम्हीच म्हणा, तुम्ही प्रश्न काढलाय. भानू भानुरस्ति भानुरस्ति भानुरस्ति. रचा उच्चार येतो भानू रफार. असती भानू असती भानू असती भानूर असती. बघा एका क्षणी आपण र म्हणायला लागतो. हरिब्रवीत 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 हरिब्रवीत. बघा तुम्ही भरभर म्हणायला लागलात ना, दोन शब्दांमध्ये अजिबात उसंत घ्यायची नाही, बरोबर तो र होतो. विष्णू गच्छति विष्णू गच्छति विष्णू विष्णू गच्छति. बघा, आणि हे मनातल्या मनात तुम्ही भरभर म्हणा, बघा तुम्हाला जास्त लक्षात येईल. बघा तुमचं तुम्हालाच पटेल की हो अरे मी र म्हणायला लागले. पण उसंतर मात्र नाही घ्यायची, दोन शब्दांमध्ये विराम नाही घ्यायचा. असं होईल का की स्वर आले तर र होतो रकार होतो आणि व्यंजन आली तर रफार होतो? नाही, इथे त्यांनी स्वर अथवा मृदू व्यंजन म्हणले ना, इथे म्हणजे अथवा म्हणजे म्हणले. 4 उदाहरणांमध्ये वाटलं मला तसं. हा, ती अस्तीला र उदाहरण असेल. लिहिलंय आता इथे बघा ना, आता अब्रवीतला ग र हा काही स्वर नाहीये, बरोबर आहे, म्हणूनच पण ग रफार हे आला मृदू असं. व्यंजन आहे. स्वर लिखतीला ई नाही का होणार मग तिथे म्हणजे कुठे कुठे कवीर लिखती ना, कवीर आहे ते, कवीर लिखती आहे. सर तिचा रचा कुठेच उच्चार नाहीये, पण कुठे कवीही अधिक लिखती. पण म्हणून तर कवीर लिखती होतं ना. रफार आला ना. विसर्ग तुम्ही आहे म्हणून. मनातल्या मनात कवी लिखती कवी लिखती कवी लिखती कवीर लिखती बघा होतं.
हे जेव्हा तुम्ही मनातल्या मनात भरभर म्हणाल ना तेव्हाच तुमच्यातही लक्षात येईल. हे बघा ना, तुम्ही नेहमी कसं म्हणलं असतं, कवीही लिखती, बरोबर आहे, हा. हम्म. आणि कबीर लिखती, कबीर लिखती. बघा, तो ही कवी ही आणि ली याचं एकत्रीकरण होऊन कबीर लिखती झालं. इथेही तसंच आहे. विष्णू गच्छती, विष्णुः गच्छति, विष्णू गच्छति, विष्णुर्गच्छति. वाचून 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 तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मनात मी म्हणेन, नुसतं वाचूनही नाही, वाचून काय तुम्ही वाचून बघाल आणि विसराल. मला माहितीये की हे थोडस पहिल्यांदा सुरुवातीला जड जातं, पण नंतर ते बरोबर लक्षात यायला लागतं. एक प्रश्न आहे, तर पहिल्या नियमामध्ये बोला. संधी झाल्यावर सुद्धा दोन शब्द वेगळे राहिले होते. दुसऱ्या बरोबर. नियमामध्ये शब्द एकत्र झालाय, असं का झालं? म्हणजे तुम्ही याच पानावरचं बोलताय नियम 2 मध्ये? नाही नाही, नियम 1 मध्ये संधी हा झाल्यावरती सुद्धा ते दोन देवो गच्छती असं दोन वेगळे हा शब्द होते. हा तर त्याचा तो नियमच तो आहे की तुम्ही दोन्ही शब्द एकमेकांना जोडले जात नाहीत. अच्छा, नियमच आहे तो तसा. ओके, हा नियमच आहे. नाही ते लक्षातच ठेवावं लागेल ते. ओके. हो हो, आणि लक्षात ठेवा, अगदी सोपी गोष्ट आहे. संस्कृत मध्ये कुठलाही शब्द ओकारांत नाही. जिथे जिथे तुम्हाला देवो म्हणजे ओकारांत, अश्वो ओकारांत, डोळे झाकून देवह करा किंवा अश्वह करा, आकारांत, आणि त्याच्या पुढे विसर्ग आहे. बर, रामो राजमणी सदा विजयते, बरोबर, राम, बरोबर. ते खरंय, राम राजमणी सदा विजयते. बरोबर. हो. हा, त्यामुळे लक्षात ठेवा, ओकारांत शब्द संस्कृत मध्ये नाहीत. कुठलीही विभक्ती त्यांनी ओकारांतात शब्दी देत नाही. कोण काय बोलत होता? मी म्हणत होते, विसर्गाच्या मागे असून असं दिलंय ना, म्हणजे हा, देव मध्ये व, विसर्गाच्या मागे मागे आहे. अकारांत आहे. हो आहे ना. हा, मग किंवा मृदू व्यंजन आलं तर हे ओ होतं, हो. असं आकार वाटतं के मला. बाद स्थित विसर्ग म्हणजे अ पाहिजे, त्याच्या पुढे हा, विसर्ग पाहिजे, म्हणजे आणि किंवा नंतर मृदू मग व्यंजन. आकार किंवा मृदू व्यंजन पाहिजे. देवः, देवः, हा, तर ते देव. एक्झॅक्टली, अश्वचं अश्व होतं, ओ येतो. बरोबर. अश्वो मृत, अकार के बाद ते स्थित म्हणजे अकारांताचं. इथे देव अकारांती शब्द आहे, म्हणजे अश्व पुल्लिंगी अकारांती शब्दांना होईल शब्द आहे. असा पण अर्थ होईल का त्याचा? काय म्हणताय? म्हणजे हे फक्त पुल्लिंगी शब्दांना होईल, कारण नाही पुल्लिंगीलाच नाही नाही, विसर्ग असं नाही, असं नाही. एरवी मग असं. आकारांती शब्द पाहिजे आणि त्याच्या पुढे विसर्ग पाहिजे. हा, आणि बहुतांशी करून आकारांती विसर्गावर ज्यांना असतो ते पुल्लिंगी शब्द असतात बहुतांशी. मग तेच म्हणजे अपवाद काही असू नाहीतर शकतात, मग पण फार विरळा अपवाद. त्यामुळे ढोबळमानाने सीमाताई तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला आता असा दुसरा कुठला शब्दच नाही आठवला, म्हणून नाही, आणि आठवणार पण नाही. म्हणजे मला जरी तुम्ही विचारलं तरी माझ्या असं डोळ्यासमोर एकदम येत नाही की अरे हा आकारांत आहे, पण तो नपुसकलिंगी आहे किंवा स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे आपण तशा म्हणता येईल की बहुतेक करून आकारांत पुल्लिंगी शब्दांच्या पुढे किंवा आकार किंवा मृदू व्यंजन येत असेल दुसऱ्या शब्दाचं, तर आपण त्याला ओ असा बनवू शकतो त्याचा. पण पहिला शब्द मात्र प्रथम येत राहायला पाहिजे मग, जर आपण त्याला पुल्लिंगी म्हणणार असू. कारण की हो. देव ही प्रथमा एकवचनी होते. म्हणजे इथे जर का प्रथम देवा हा असतं तर झालं नसतं, कारण की अकार के बाद म्हणले. देवाहा मध्ये आकार आच्या नंतर विसर्ग येतो. म्हणजे मग आपलं नियम आपण कसं म्हणायला पाहिजे, मग पुल्लिंगी आकारांती
एकवचनी शब्दाच्या पुढे अ किंवा मृदू व्यंजन आलं तर. येतंय लक्षात तेव्हा ताई? हो हो जर मला तुमच्या भाषेमध्ये नियम बसवायचा असेल तर. हो हं? चालेल. आपण पुढचा ताई तुम्हाला कुठला शब्द आठवला नपुंसकलिंगी तर नक्की लिहा ग्रुपवर, की जो अकारांत विसर्गासहित आहे. म्हणजे सगळ्यांनाच माहिती होईल. हो आणि नाही मिळालं तरी काही हरकत नाही. त्याच्यासाठी काही आपण तासनतास व्यतीत करायची गरज नाही. पण जर सहज लक्षात आला कुठला तर जरूर कळवा सगळ्यांना. त्याच्यानंतर च आल्यास हा नियम 3 आता कोण घेणार आहे तुमच्या नंतर? आता कोणी घेतलं होतं? आपणतही होत्या का? आता कोणी घेतलं होतं? हा तर मीच वाचलेलं नियम 2 मी वाचलेला. हा मग नियम 3 आहे ना आता आपला, त्यामुळे मग पुढे निशिगंधाताई आहे. बरं आपण मग सीमाताईंकडे जाऊ. नाही मी वाचते. अच्छा. सर ते ऐकू येत आहे ना माझं? हो हो हाँ हो. ठीक है। नियम 3, जब विसर्ग के आगे च या छ आता है तो उसका श होता है। जैसे रामः चलति, रामश्चलति। जनः छेदयति, जनश्छेदयति। नियम 4, जब विसर्ग के आगे त अथवा थ वर्ण आता है तब उसका हलंत स हो जाता है। जैसे रामः तिष्ठति, रामस्तिष्ठति। जनः थूर्वति, जनस्थूर्वति। म्हणजे इथे विसर्गाचा स झाला, मग विसर्गाचा त्याच्या स पुढे त किंवा थ यायला थ पाहिजे. आला की हा. इतर बाबतीत होणार नाही. याची गीतेमध्ये खूप उदाहरणं बघायला मिळतात. बर. आता एक तुम्हाला शब्द माहिती आहे. नाही तो नाही होऊ शकत. हो नाही निश्चल हा शब्द आहे की हो. हो आहे ना. निही अधिक चल. निही अधिक चलती, निश्चलती. निश्चल बघा तो तो अशाच प्रकारे बनलेला आहे. निही हा उपसर्ग आहे आणि चल हा शब्द आहे. आणि निश्चल म्हणजे आपला जो श्र मधला श असतो ना तो अर्धा आणि त्याच्या खाली च. हो बरोबर. अजून एक होईल पण जरा थोडा वेगळा होईल. पदच्छेद हा जो शब्द आहे, पदच्छेद बघा च आणि छ हो होतो तो. छ आला की नंतर श होतं ना. बरोबर आहे. पदच्छेद, पदच्छेद, हा पण तिथे च होतो माझ्या मते निशिगंधाताई. पदच्छेद, बघायला पाहिजे पदच्छेद. पदच्छेद नाहीये, नाही, पदच्छेद पदच्छेद होतं. नाहीये. च अर्धा येतो आणि त्याच्या पुढे छ पदश येतो. नाही होत तिथे. हा तिथे श होत नाही, तिथे छ येतोय. पदच्छेद, पदच्छेद. हा म्हणजे तिथे होत नाही हा. पण पदच्छेद मध्ये पदह असा आहे का? नाही पदम असेल ना. नाही पदह पादह पदाह पद हा शब्द पद बघायला पाहिजे. असेल तर पद मग छ पद असेल तर असेल श तर मग व्हायला पाहिजे. पदच्छेद व्हायला तर मग झालं पद असतं. असेल तर पदह असेल तर मग श व्हायलाच पाहिजे. हा मग शच व्हायला पाहिजे, हा पण तो नाहीये. विसर्गाचा म्हणजे श तो नाही होत मग. म्हणजे मग ते पदच्छेद हा वेगळाच होतोय. बघायला पाहिजे, पण इंटरेस्टिंग आहे पदच्छेद कसा बनतोय. झालं पाहिजे. चालेल. पण एवढं तरी कळतायत का हे रामस्तिष्ठती, जनस्थूर्वती. तिथे त आणि थ पुढे आलेले आहेत हो, आणि ते- इथे स जो आहे